SCGT हेच देत असतं तुम्हाला की त्यामुळे ॲक्च्युली तुम्ही सगळे जॉईन झालेला आहात तर एकदम परफेक्ट प्लॅटफॉर्मवर तुम्ही जॉईन झालेला आहात। आणि इथे आल्यावर जसं आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती ही प्रयत्नशील असते, त्याचा प्रॉडक्ट पण तगडा असतो, पण त्यांना योग्य संपर्काची गरज असते आणि तो संपर्क आपल्याला इथे मिळतो। आता आज डॉक्टर ज्ञानदाच्या रूपाने आपल्याला रोबोटिक सर्जरी करणाऱ्या डॉक्टर्सचा संपर्क मिळालेला आहे। आपण कोणालाही अभिमानाने सांगू शकतो की रोबोटिक सर्जरी करायची आहे, तुम्ही आमच्या सॅटर्डे क्लबमध्ये डॉक्टर ज्ञानदा आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता। तर तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना की आपण इथे आल्यावर बिझनेस ग्रोथ, कस्टमर्स, मार्गदर्शक, कदाचित भागीदार पण आपल्याला मिळतात। जसं आता ज्ञानदा मॅडम म्हणाल्या की त्या जॉईन झाल्या आणि शेखर सर म्हणाले की मला त्यांचे सर्जरी झाल्यावर नॅचरली फिजिओथेरपी लागते, तर त्यांचे सगळे क्लायंट त्या रेफर करतात। तर अशा पद्धतीने तुमचा जो सपोर्टिव्ह बिझनेस असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही भागीदार होता। तर सॅटर्डे क्लबमध्ये तुम्हाला हेच मिळतं आहे की तुमचा बिझनेस ग्रोथ वाढतोच, पण तुमचं कौशल्य पण वाढतं। कारण काय आहे तर इथे एंडलेस मार्गदर्शन मिळत असतं। आपल्याकडे MTP, LTP अनेक मेंटॉरिंग प्रोग्राम होत असतात। जर आपण ते अटेंड केले तर नक्कीच आपण आपला बिझनेस हा नक्कीच आपण वाढवू शकतो। तर आता आपण अशा प्लॅटफॉर्मवर जेव्हा समविचारी लोक आपल्याला भेटतात, आपण एकमेकांच्या आदान प्रदान करतो, त्यावेळेला आपण त्या गोष्टींचा उपयोग आपल्याला आपला बिझनेस वाढवण्यासाठी नक्कीच होत असतो। तर त्यामुळे सॅटर्डे क्लब प्लॅटफॉर्म हा गेम चेंजर पण होऊ शकतो। तर मला ॲक्च्युली वजे सरांना विचारायला आवडेल, त्यांचा पण बिझनेस खूप छान होता, पण डू यू थिंक इट्स अ गेम चेंजर दिस प्लॅटफॉर्म? 100%। जसं की स्वतःचा बिझनेस आधी चालू होताच, पण अशा नवीन रेफरन्सेस मिळतात। स्पेशली मी इलिट चॅप्टरमध्ये बऱ्याच वेळा कनेक्ट करतो की तिथून जे रेफरन्सेस मिळतात ते चांगल्या कॉर्पोरेट लीड्स मिळतात आणि बिझनेस आपल्याला तो एका नेक्स्ट लेवलला आपण घेऊन जाऊ शकतो आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस मिळेल ना मिळेल, पण एनर्जेटिक लोकांची साथ मिळते आहे। येस। आणि वजे सरांचं मी इथे सांगेन आवर्जून की ते 1 to 1 खूप करतात। तर ज्या कोणाला अजून बिझनेस मिळाला नसेल किंवा कमी आहे असं वाटत असेल तर त्यांनी 1 to 1 करा। आणि आपला सॅटर्डे क्लबचा प्लॅटफॉर्म असा प्लॅटफॉर्म आहे की इथे कुठेही बॅरियर नाही आहे, तुम्ही कोणाशीही 1 to 1 करू शकता। तुम्हाला ट्रस्टींना भेटायचं असेल तर त्यांची पण अपॉइंटमेंट घेऊ शकता, एलिट मेंबर बरोबर करू शकता, सॅटर्डे क्लबच्या मेंबर बरोबर करू शकतात। आणि क्रॉस चॅप्टर जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्ही ना थोडासा होमवर्क करा की आपल्या रिलेटेड तिथे आपल्याला रेफरन्स मिळतील असे मेंबर्स आहेत का, की अशा चॅप्टर, अशा क्रॉस रिजन, क्रॉस चॅप्टर असे तुम्ही करा, तर तिथे तुमचा बिझनेस त्या गोष्टी केल्या तर नक्कीच वाढेल। आणि जसं मी म्हटलं तर डायव्हर्स एक्सपर्टीज, अनेक वेगवेगळे आपल्याकडे आर्किटेक्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, फायनान्सवाले आहेत, कॅटरर्स आहेत, वास्तूवाले आहेत, ट्रॅव्हलर्सवाले आहेत। तर ईच इंटरॅक्शन इज अन अपॉर्च्युनिटी टू लर्न समथिंग। तर तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा की आपण प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये काय घेऊ शकतो किंवा काय शिकू शकतो। जर आज आपण ह्या गोष्टी केल्या ना तर आपण एकमेकांना नक्कीच मदत करू शकतो किंवा आपला बिझनेस एकमेकांच्या घरी आपला वाढवू शकतो। म्हणजे ही पण अपॉर्च्युनिटी बघा की कोणाबरोबर मी जर कोलॅबोरेशन केलं तर माझ्या बिझनेसला अजून किती पटीने आपला वाढवू शकतो। कारण सॅटर्डे क्लबचा आपलं ब्रीदवाक्यच आहे, एकमेकास सहाय्य करू श्रीमंत। त्या ब्रीदवाक्यामध्ये कोलॅबोरेशन ओव्हर कॉम्पिटिशन हे दडलेलं आहे। तर तुम्हाला एका ज्ञानी म्हटलेलं आहे, जर तुम्हाला जलद जायचं असेल तर एकटे जा, पण तुम्हाला लॉंग वेला जायचं असेल तर एकत्र जा। तर आपण सगळे जर एकत्र मिळून जर आपण सॅटर्डे क्लबमध्ये काम केलं की एकमेकास सहाय्य करू, म्हणजे मी सॅटर्डे क्लब बिलीव्ह करतो की एक जर ग्रो झाला ना तर आपण सगळे ग्रो होऊ शकतो। जसं तुम्ही म्हटलं की आता आर्किटेक्ट राणे सरांचा बंगलो प्रोजेक्ट आहे। आज त्यांचे बंगलो प्रोजेक्ट्समध्ये जितके बंगलो जास्त व्यक्ती किंवा ते जास्त ते प्रोजेक्ट करतील त्याप्रमाणे आपले कदम सर श्रीमंत होणार आहे, कारण त्यांना सगळ्या बंगल्यांचं आता ऑटोमेशनचं लाईटचं काम मिळणार आहे। तर अशा पद्धतीने एक ग्रो झाला तर त्याच्यावर अनेक ग्रो होतात। डू यू बिलीव्ह? आर यू विथ मी? येस। मग तुम्हाला असं वाटत नाहीये आपला सॅटर्डेचा मुळात काय आहे, माधवराव भिडेंचं स्वप्न काय आहे की मराठी माणूस श्रीमंत होऊ
विजिटर आणणं चॅलेंज आहे का? किंवा आलेला मेंबर झाल्यावर तो रिटेन करणं पण चॅलेंज आहे का? बिझनेस मिळत नाहीये का? अजिबात बिझनेस मिळत नाही असं कोणी आहे ते? सॅटर्डे क्लब ऑफकोर्स बाहेर तर नाही म्हणणार. सॅटर्डे क्लब मध्ये आलो आणि काहीही फायदा होत नाही असंही कोणाला असेल ना तर तुम्ही तुमच्या CST शी बोलू शकता. रिजन हेड, डेप्युटी रिजन हेड, त्याही उपर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही वर पर्यंत तुम्ही बोलू शकता. सगळ्या प्रॉब्लेम्सला सॅटर्डे क्लबमध्ये सोल्युशन्स आहे. आता मी जे बघते संख्या आज किती मराठी चॅप्टर 14 आणि टोटल तुमची किती? 34 मध्ये 14. मी RGB मध्ये पण विचारलं की इनॅक्टिव्ह मेंबर्स किती आहेत. इनॅक्टिव्ह मेंबर्सवर काम करायला लागेल. आज विजिटर नाही म्हणून मी आता तुमच्याबद्दल बोलते. इनॅक्टिव्ह मेंबर्सवर काम करायला लागेल ते शेवट जेव्हा त्याचं रिन्युअल येतं तेव्हा नाही, त्याच्या आधीपासूनच त्याच्याशी बोलायला लागेल तुम्हाला की का बिझनेस मिळत नाहीये. तर तुमच्याकडचे जे सिनियर मेंबर आहेत त्यांनी त्याच्याशी बोलायला लागेल. आणि मला सांगा की जर तुम्हाला सगळ्यांना पटतंय तर पुढच्या मीटिंगला प्रत्येक जण विजिटर आणणार का? फक्त एक. कारण 35 आपल्याला प्रत्येक चॅप्टर गोल्डन करायचं आहे का? आम्ही का म्हणतोय? तुम्ही म्हणाल की काय करायचं एवढं मोठी मीटिंग पण लागते. पण जेव्हा तुम्ही 50 पर्यंत जाता तेव्हा तुमचा अटेंडन्स 40 पर्यंत होऊ शकतो. आणि तुम्हाला पटतंय का की बिझनेस जर व्हायला हवा असेल तर अटेंडन्स महत्वाचा आहे. 25 आणि 30 लोकांचा बिझनेस होऊ शकतो. मग आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे म्हणून आपल्याला प्रत्येक चॅप्टर गोल्डन चॅप्टर करायचं. आम्ही फोर्स नाही करत गोल्डन चॅप्टर करायचं. बिझनेस ग्रोथ साठी आपण ते घेतलेलं आहे की आपल्याला गोल्डन चॅप्टर करायचं आहे. कोण असं आहे की नाही मी विजिटर आणूच शकत नाही? ग्रेट, सगळेजण आणू शकतात. CST नोट डाऊन. पुढच्या मीटिंगला प्रत्येकाने ऍटलीस्ट एक म्हणजे मीटिंग अटेंड करायला सांगा. नंतर ते मेंबर होतील नाही होतील पण एक त्यांना कळू दे हा प्लॅटफॉर्म काय आहे. आणि हा प्लॅटफॉर्म जेव्हा समजेल ना तेव्हाच ते मेंबर होतील. तुम्हाला एक तर जाणवतं की आता आपला फक्त महाराष्ट्रापुरता राहिला नाहीये. गुजरात, मध्य प्रदेश आणि आता ग्लोबली पण वाढतोय. मॉरिशस, हाँगकाँग, सिंगापूर, अमेरिका इथे सुद्धा महाराष्ट्र मंडळांबरोबर बोलणी चालू आहे. Don't you think Saturday Club is a no passport to get entry in the world? Yes. मग तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण हा पासपोर्ट नकोय? वर्ल्ड टूर नाही करायची आहे? ग्लोबली बिझनेस नाही वाढवायचा आहे? तुम्ही आधी कन्व्हिन्स व्हा. मला इथे तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर कमी वाटते. तुम्ही कन्व्हिन्स व्हा. तुम्ही या सॅटर्डे क्लबचे सगळे बेनिफिट घ्या आणि मग तुमच्या आजूबाजूच्यांना दाखवा. तेव्हा